स्वराज्याची राजधानी आणि महत्त्व. महाराजांचा बालेकिल्ला कोणता? कोल्हापुरातील महत्त्वपूर्ण किल्ला. अफझल खानाचा वध कोणत्या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला? छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. प्राचीन व भक्कम गिरिदुर्ग आणि जलदुर्ग कोणते? महाराजांची पहिली खुल्या मैदानातील मोठी लढाई कोणत्या किल्ल्याच्या जवळ झाली? मालवण जवळील अभेद्य जलदुर्ग आणि त्याचे महत्त्व काय? सागरी सीमांचे रक्षण करणारा किल्ला कोणता? दापोली तालुक्यातील जलदुर्ग असलेला किल्ला. मुंबई जवळील सागरी किल्ला. युनेस्कोच्या वारसा यादीमध्ये ज्या 12 किल्ल्यांचा समावेश आहे ही सर्व माहिती जाणून घेऊयात शिवजयंती विशेष व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जय शिवराय. महाराष्ट्राचे आराध्य दैवत शूर पराक्रमी महाराजा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. शिवजयंती विशेष महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये झळकणारे 12 किल्ले आणि त्यांचं महत्त्व. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1 अशा 12 शिवकालीन किल्ल्यांचा मराठी लष्करी वास्तुकलेचा एक अद्वितीय नमुना समावेश करण्यात आलेला आहे. जुलै 2025 मध्ये यादी जाहीर करण्यात आली असून या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, पन्हाळा, प्रतापगड, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे. रायगड स्वराज्याची राजधानी, राजगड शिवाजी महाराजांचा बालेकिल्ला, पन्हाळा कोल्हापुराजवळील महत्त्वपूर्ण किल्ला, प्रतापगड अफझल खानाचा वध या किल्ल्याच्या पायथ्याशी झाला, शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान, लोहगड प्राचीन व भक्कम गिरिदुर्ग, साल्हेर महाराजांनी पहिली खुल्या मैदानातील मोठी लढाई केली तो किल्ला, सिंधुदुर्ग मालवण जवळील अभेद्य जलदुर्ग, विजयदुर्ग सागरी सीमांचे रक्षण करणारा किल्ला, सुवर्णदुर्ग दापोली तालुक्यातील जलदुर्ग, खांदेरी मुंबई जवळील सागरी किल्ला, जिंजी तामिळनाडूमधील शिवाजी महाराजांनी जिंकलेला महत्त्वाचा दक्षिण किल्ला. या किल्ल्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये. मराठी लष्करी वास्तुकला. हे किल्ले 17व्या ते 19व्या शतकातील मराठा साम्राज्य आणि त्यांची युद्धनीती दर्शवतात. या किल्ल्यांना युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्ये आउटस्टँडिंग युनिव्हर्सल व्हॅल्यू म्हणून मान्यता दिलेली आहे. यामुळे महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पर्यटनाला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी चालना मिळालेली आहे. प्रत्येक किल्ल्याचं महत्त्व आपण जाणून घेणार आहोत. जे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये समाविष्ट झालेले आहेत आणि मराठी म्हणून एक महाराष्ट्रीयन म्हणून आपल्याला त्याचा अभिमान आहे. रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून रायगड किल्ल्याची निवड केली होती. महाराजांचा राज्याभिषेक याच किल्ल्यावर झाला. महाराजांची समाधी याच रायगड किल्ल्यावर आहे. रायगड महाड जवळील सह्याद्रीच्या पर्वतरांगेत महाराष्ट्राचा भक्कम ऐतिहासिक वारसा जो युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत असल्याने आपला मराठी बाणा वैश्विक पटलावर झळकत आहे. राजगड. पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात राजगड एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून सुमारे 26 वर्षे या किल्ल्याचा वापर केला. किल्ल्याच्या बुलंद तटबंदी, पद्मावती माची, सुवेळा माची आणि संजीवनी माची ही या किल्ल्याची खास वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे या किल्ल्यावरून तोरणा, लिंगाणा, रायगड असे अनेक किल्ले दिसतात. पन्हाळा. कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा हा ऐतिहासिक मजबूत किल्ला आहे. शिलाहार राजा भोज याने 12व्या शतकात पन्हाळा किल्ला बांधला. शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या नियंत्रणाखाली आणला आणि तो मराठा साम्राज्याचा महत्त्वपूर्ण भाग बनला. या किल्ल्याने अनेक राजवटी अनुभवल्या. याच किल्ल्यावर सिद्धी जोहरच्या वेढ्यातून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपली सुटका करून घेतली होती, ज्याला आपण सिद्धीच्या वेढ्यातून महाराज निसटले असे देखील संबोधतो. शिलाहार, यादव, बहामणी, आदिलशाही आणि मुघलांनी याच किल्ल्यावरून राजकारभार हाकला. शेवटी छत्रपती शिवाजी महाराजांनी यावर नियंत्रण आणले आणि मराठी राजवटीचा झेंडा येथे फडकत राहिला. प्रतापगड. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर जवळील असलेला प्रतापगड हा ऐतिहासिक डोंगरी किल्ला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1656 मध्ये जावळीच्या खोऱ्यात वर्चस्व निर्माण करण्यासाठी हा किल्ला बांधला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या शक्ती आणि युक्तीचा मेळ घालून अफझल खानाचा वध केला तो याच प्रतापगडाच्या पायथ्याशी. 10 नोव्हेंबर 1659 रोजी अफझल खानाचा कर्दनकाळ याच मातीत गाडला गेला. शिवनेरी. पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील शिवनेरी हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान. आज आपण शिवजयंती साजरा करतो, तोच 19 फेब्रुवारी हा दिवस
19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरी एक ऐतिहासिक गिरिदुर्ग आहे. 3500 फूट उंचीवर असलेला हा अभेद्य किल्ला यादव, बहामणी व निजामशाहीच्या ताब्यात राहून पुढे 16व्या शतकात मालोजी राजे भोसले छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा यांना हा किल्ला निजामशहाकडून मिळाला होता. येथे शिवकुंज, शिवाईदेवी मंदिर, गंगा यमुना टाके आणि 7 मजबूत दरवाजे हे या किल्ल्याची वैशिष्ट्य आहेत. शिवाय किल्ल्याच्या डोंगर रांगेत बौद्ध स्तूप, बौद्ध लेणी आहेत. लोहगड हा पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळ मळवली परिसरात वसलेला एक प्रसिद्ध आणि अभेद्य डोंगरी किल्ला आहे. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील मराठा साम्राज्याचा एक महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा आहे. किल्ला प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे, पण शिवाजी महाराजांनी तो जिंकून स्वराज्याचा महत्त्वाचा भाग बनवला. या किल्ल्यावर शिवाजी महाराजांनी आपला खजिना सुरक्षित ठेवला होता. भक्कम तटबंदी, विंचूकाटा सोंड, 4ही दरवाजे आणि मळवली येथील बौद्ध स्तूप, बौद्ध लेण्यांसाठी लोहगड किल्ला आणि परिसर प्रसिद्ध आहे. साल्हेर हा महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील सह्याद्री पर्वत रांगेतील किल्ला. उंची सुमारे 1567 मीटर असा हा महत्वाचा ऐतिहासिक किल्ला आहे. 1672 मध्ये मराठा आणि मुघल सैन्यातील प्रसिद्ध लढाईसाठी हा किल्ला ओळखला जातो, जी मराठ्यांनी जिंकलेली पहिलीच मोठी थेट लढाई होती. कळसुबाई नंतर महाराष्ट्रातील हे दुसरे सर्वोच्च शिखर मानले जाते. 1671 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सर केला. मुघलांविरुद्ध ऐतिहासिक लढाईत सूर्यराव काकडे यांनी येथे मराठ्यांचे नेतृत्व केले होते. सिंधुदुर्ग किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 1664 ते 1667 मध्ये मालवणच्या किनाऱ्याजवळ कुर्टे बेटावर उभारलेला एक अभेद्य जलदुर्ग आहे. 48 एकरात पसरलेल्या या किल्ल्याची तटबंदी 3 किलोमीटर लांब असून ती परकीय सत्तांना व सिद्धीला रोखण्यासाठी हिरोजी इंदुलकर यांच्या देखरेखीखाली बांधली होती. हा किल्ला मराठा सागरी सत्तेचे आणि अभियांत्रिकीचे प्रतीक आहे. मराठा साम्राज्याला बळकट करण्यासाठी आणि कोकण किनारपट्टीवर इंग्रज, डच, फ्रेंच आणि पोर्तुगीज व्यापाऱ्यांचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी हा किल्ला एक प्रमुख आरमारी तळ म्हणून, नॅव्हल बेस म्हणून उभा करण्यात आला होता. विजयदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा कोकण किनारपट्टीवरील सर्वात जुना आणि अभेद्य जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1653 मध्ये आदिलशाहीकडून जिंकलेला हा किल्ला पूर्वेचा जिब्राल्टर म्हणून ओळखला जातो. सुमारे 17 एकरात पसरलेला हा किल्ला 3 बाजूंनी अरबी समुद्राने वेढलेला असून कान्होजी आंग्रे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरमाराचे हे प्रमुख केंद्र होते. तिलाहार वंशातील राजा भोज यांनी 12व्या शतकात हा किल्ला बांधला, जो नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून बळकट केला. सुवर्णदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे बंदराजवळील अरबी समुद्रातील एक अभेद्य जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1660च्या सुमारास जिंकलेला हा किल्ला मराठा आरमाराचा, विशेषतः कान्होजी आंग्रे यांचा महत्वाचा तळ होता. सोन्याचा किल्ला म्हणून ही सुवर्णदुर्गची ओळख आहे. हा किल्ला सुरुवातीला आदिलशाहीकडे होता, जो छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात आणला आणि बळकट केला. सुवर्णदुर्गचे रक्षण करण्यासाठी जवळच कणकदुर्ग, गोवा किल्ला आणि फत्तेगड हे उपकिल्ले बांधले गेले होते. खांदोरी किल्ला कान्होजी आंग्रेंचं बेट म्हणूनही ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे प्रमुख हे कान्होजी आंग्रे होते. हा रायगड जिल्ह्यातील अलिबाग जवळ अरबी समुद्रातील एक अभेद्य जलदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1679 मध्ये सिद्धी आणि इंग्रजांना शह देण्यासाठी या बेटावर किल्ल्याचे बांधकाम मायनाक भंडारी यांच्याद्वारे करून घेतले होते. अलिबाग पासून सुमारे 4 ते 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या या किल्ल्यावर ऐतिहासिक तोफा, दीपगृह आणि इतर ऐतिहासिक वास्तू आहेत. जिंजी तामिळनाडूच्या विल्लुपुरम जिल्ह्यातील जिंजी हा किल्ला, ज्याला पूर्वेकडील ट्रॉय ऑफ द ईस्ट आणि दक्षिण भारताची ग्रेट वॉल म्हटले जाते, हा एक अत्यंत मजबूत आणि अभेद्य गिरिदुर्ग आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1677 मध्ये जिंकलेला हा किल्ला पुढे मुघलांशी झालेल्या संघर्षात छत्रपती राजाराम महाराजांच्या काळात मराठा साम्राज्याची तिसरी राजधानी आणि महत्वाचे केंद्र बनला. 12व्या शतकात कोणार घराण्याने उभारलेला हा किल्ला 1677 मध्ये शिवाजी महाराजांनी जिंकून बळकट केला. जिंजी किल्ल्याचा समावेश मराठा लष्करी वारसा स्थळ, मराठा मिलिटरी लँडस्केप्स म्हणून ओळखला जातो, ज्याला युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत असताना महाराजांच्या पराक्रमी जीवन संघर्षाचा अविभाज्य घटक असलेल्या शेकडो किल्ल्यांपैकी 12 महत्त्वाच्या किल्ल्यांची माहिती जाणून घेतली.
जी मराठी आणि भारतीय नागरिक म्हणून आपल्याला याचा सार्थ अभिमान आहे की जे किल्ले युनेस्कोच्या 2024-25च्या सत्रात महाराष्ट्रातील 11 आणि तामिळनाडूतील 1 अशा एकूण 12 शिवकालीन किल्ल्यांचा मराठा मिलिटरी लँडस्केप अंतर्गत जागतिक वारसा यादीत समावेश केलेला आहे। ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा सांगावा, पाहत रहा सांगावा।